इंडियन आर्मीने पुन्हा एकदा घर में घुस के मारा क्या? नाही, हा प्रश्न विचारण्याचं कारण म्हणजे 13 जुलैला आलेल्या बातम्या. आणि हो, या बातम्या पाकिस्तानातनं आल्या नाही आहेत, तर या शेजारच्या म्यानमारमधनं आल्या आहेत. 13 जुलैच्या पहाटे भारतीय लष्कराने आसामच्या उल्फा या सेपरेटिस्ट संघटनेच्या म्यानमार मधल्या बॉर्डरवर ड्रोन हल्ले केले, असं स्टेटमेंट या संघटनेनं रिलीज केलंय. इस्रायली आणि फ्रेंच बनावटीच्या 100 ते 150 ड्रोन्सचा वापर यात केला गेला असल्याचा दावा उल्फा आय या संघटनेनं केलाय. 3 टप्प्यात हे हल्ले झाले असं म्हटलं जातंय. यात नयन आसाम, गणेश आसाम आणि प्रदीप आसाम या 3 टॉप कमांडर्सचा मृत्यू झाल्याचा दावा सुद्धा त्यांनी केलाय. उल्फा म्हणजेच युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसाम या सेपरेटिस्ट ग्रुपची स्थापना 1979 मध्ये झाली. आसामला भारतापासून वेगळं करणं हा त्यांचा मुख्य उद्देश. 1980 आणि 90च्या दशकात आसाममध्ये त्यांनी भरपूर हिंसाचार केला. भारत सरकारने या संघटनेवर बंदी घातलेली असली तरी ही आणि ईशान्य भारतातल्या इतर संघटना पलीकडच्या म्यानमारमधून त्यांचं काम आजही करतात. सरकारने त्यांच्याशी अनेकदा चर्चा करण्याचा प्रयत्न केला खरा, पण त्याला फारसं यश आलं नाही. गेल्या काही वर्षात मात्र आसाम आणि ईशान्य भारतातल्या हिंसाचारात कमालीची घट झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. यातल्या एका गटाने आणि काही जणांनी भारत सरकारसोबत शांतता करार सुद्धा केलाय. आता अनेक वर्षांनी उल्फा पुन्हा बातम्यांमध्ये आली आहे. दरम्यान भारतीय लष्कराने मात्र आपण असा कोणताही हल्ला केला नसल्याचं म्हटलंय.